हजारो कोटी रुपये खर्च करून आणि मोठा गाजावाजा करून ज्या मेट्रोची निर्मिती करण्यात आली, ज्याची जाहिरात करण्यात आली, त्या मेट्रोची पुण्यातील स्टेशन्स गळत आहेत आणि पाण्याची ही गळती कुठल्या एका मेट्रो स्टेशनवरती होते आहे असं नाही, तर पुण्यातील गरवारे महाविद्यालयाजवळ असलेलं मेट्रो स्टेशन असेल, पुण्यातील स्वारगेटचं मेट्रो स्टेशन असेल, पुण्यातील शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन असेल, सर्व ठिकाणी ही अशी प्लास्टिकची भांडी ठिकठिकाणी ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण वरून टपकणारं हे पाणी. आम्ही आत्ता पुण्यातील कर्वे रस्त्यावरती असलेल्या गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशनमध्ये आहोत आणि इथे आपण या समोरच्या भागात देखील जिथे एक्झिट आहे तिथे देखील ही प्लास्टिकची भांडी वरून टपकणारं पाणी पकडण्यासाठी म्हणून ठेवल्याचं पाहतो आहोत. आणि दुसरीकडे इथले जे हे कर्मचारी आहेत ते इथं हे वरून गळणारं पाणी पुसण्याचा, साफ करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत. मात्र सातत्याने जो पुण्यात पाऊस सुरू आहे त्यामुळं या सर्व रेल्वे स्टेशन्सवरती हे गळणारं पाणी पाहायला मिळतं. याबद्दल मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलण्याचा, त्यांची प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. अर्थात ही गळती कोणत्या तांत्रिक कारणामुळे होती आहे का, आणि फक्त एका कुठल्या मेट्रो स्टेशनवरती न होता सर्वच ठिकाणी जर ही गळती अशी होत असेल तर त्याचं कारण मेट्रोकडून सांगितलं जाणं गरजेचं आहे. आपण पाहतो आहोत की इथं वरून हे पाण्याचे थेंब आपल्याला दिसू शकतात जे खाली टपकत आहेत आणि सगळं हे मेट्रो स्टेशनचा हा जो भाग आहे प्रवेशद्वाराचा तो असा ओला झालेला आहे. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे.